जीवनामध्ये भरपूर पैसा कमवा आणि वैभव यावे असे वाटत असेल तर सायंकाळच्या वेळी 5 कामे चुकूनही करू नका. ही 5 कामे ज्या घरामध्ये होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. माता लक्ष्मीला मुळात असे घर आवडतच नाही. म्हणून तुम्ही सायंकाळच्या वेळी ही 5 कामे करू नका. च्या वेळी कधी झोपू नये, उंबरठ्यावर चुकूनही उभे राहू नये, रात्री केस कापणे आणि दाढी करणे टाळावे, रात्रीच्या वेळी कपडे धुणे टाळावे. शास्त्रात सांगितले आहे की हे वेळ गायी धुण्याची वेळ आहे. यावेळी पूजा केली जाते, घरामध्ये दिवे लावले जातात. असे म्हणतात की यावेळी महालक्ष्मी घरात प्रवेश करत असते. अशा स्थितीत शारीरिक संबंध ठेवू नयेत. उंबरठ्यावर उभे राहू नका. सूर्यास्ताच्या वेळी असे काही काम केले तर देवी लक्ष्मी कोपते असे ज्योतिषी शास्त्रात सांगितले आहे. सूर्यास्ताच्या वेळी घरी किंवा दुकानात उभे असताना बोलणे टाळा. या दरम्यान कोणाशी व्यवहाराबाबत बोलू नये. रात्री केस कापणे आणि दाढी करणे. केस कापणे करण्याबाबत शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. धार्मिक मान्यतानुसार रात्री केस कापण्याच्या शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. रात्री केस कापण्याने कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ ठरत नाही. जर कोणी असे केले तर त्यांच्यामध्ये नकारात्मक हवी होती. एवढेच नाही तर महालक्ष्मी तुमच्यावर खूपच क्रोधित होती, ज्यामुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागतो. गोधुली बेलाच्या वेळी ज्योतिषी शास्त्रात केस धुणे आणि सजवणे हे निषिद्ध आहे. या काळात या गोष्टीपासून दूर राहा, नाही तर माता लक्ष्मी घरातून कायमच निघून जाईल. यावेळी शक्य तितके पूजा करावी. कपडे धुवू नका. सूर्यास्ताच्या वेळी कपडे धुणे टाळावे. शास्त्रात सांगण्यात आले आहे की जर तुम्ही कोणत्याही कारणाने संध्याकाळी कपडे धुवावे लागले तर चुकूनही तुम्ही संध्याकाळी कपडे बाहेर वाळत घालू नका. संध्याकाळच्या वेळी झाडू नका. घरातील कामासाठी प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ शास्त्रात सांगितली. सूर्यास्तानंतर स्नान करणे, घर झाडणे याबाबत पुराणात उल्लेख आहे. यावेळी झाडांना हात लावू नये असे सांगितले जाते. प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, वैभव व आनंदाचे क्षण मिळावेत. त्यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत. वैभव, आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य देणाऱ्या लक्ष्मीचे तिला आवडणारी सेवा योग्य पद्धतीने केली तर नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होती. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणती सेवा करावेत आणि कोणते उपाय करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीच भासणार नाही, आपल्याला आर्थिक चणचणाचा सामना करावा लागणार नाही, यासाठी आपण काही महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. या संसारात कोणीही असो, कितीही मोठा व्यक्ती असो, प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख, समृद्धी, लक्ष्मी असावी. प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो. त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्ताचे पठण सांगण्यात आले आहे. श्री सूक्त रोज सकाळी संध्याकाळी आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून 5 वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्याची मदत होते. कमळगड्ड्याच्या जपमाळेवर वेळेस श्री सूक्ताचे पठण करताना कुंकवाचे आचरण करावे आणि मग त्या माळेने जप करावा. नक्कीच सुखद अनुभव येईल. शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्री सूक्त सकाळी संध्याकाळी पठण केल्याने घरामध्ये कायमच बरकत राहते. श्री सूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून 21 वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवारी खूप महत्त्वाचे सांगितलेले आहे. या दिवशी संध्याकाळी बरोबर 6:30 ते 7:30 या काळात शुभचतुर्य होऊन श्री सूक्ताचे पठण केलेले धनसंबंधी सर्व समस्या दूर होतात. आपल्याला घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्री सूक्ताने अभिषेक केल्याने कुलदैवताची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी वेळेस श्री सूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करावे. अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. नवरात्रात श्री सूक्त रोज वेळेस या पद्धतीने 9 दिवसापर्यंत पठण केल्याने धनधान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. श्री सूक्त
स्तोत्राचे पठण तर उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे. श्री सूक्त पठण केल्याने आपल्याला कुंडलीतील अशुभ ग्रहाचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात. ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहेत, सर्व काही करून सुद्धा पैसा घरात टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा व्यक्तीने सकाळी लवकर उठून शुभचतुर्य होऊन श्री सूक्ताचे वेळेस पठण करून त्याचे शुद्ध तुपाने होम हवन करावे. त्याने लक्ष्मी स्थिर राहते. श्री विष्णू आणि महालक्ष्मीला त्यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्री सूक्त 16 वेळेस आणि विष्णू सहस्रनाम 1 वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते. शास्त्रात असे सांगितले आहे की जेथे रोज श्री सूक्ताचे पठण केले जाते त्या ठिकाणीच कायम देवी लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे. गुरुपुष्पामृत योगावरील सराफाकडून किमान 1 मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटली चिमटे घेऊन विकत आणावेत. गुरुपुष्पामृत तेव्हा आहे की पंचांगणात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते. तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्पामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ती विकायची पाळी कधीच येणार नाही. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचा भर गोड दही खाणे अंत्यशुभ आहे व लाभदायक असते. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर दररोज 1 तैसा महिने पाळावे. एक लांब लचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवरील सेल टेपने चिटकून ठेवावे. रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळून हा तोडगा त्याचे येणे अडकून पडले आहे त्यांना आवश्यक करून पाहण्यासारखा आहे. 3-4 महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळेल. व्यापारात मंदवत चालला असेल तर व्यापार बंद पडेल असेल किंवा भांडवल असून व्यापारात होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा: दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रनाम जप करावा. तसेच तुळशी कष्टकाचे पान घेऊन ओम नमो भगवते या मंत्राचा जप 108 वेळा जप करावा. या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश मिळते. रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिपडावे. यामुळे घरातील आजारपण कमी होते. मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरे बांधावेत. घरात उष्णतेचे वातावरण राहील. जास्तीत जास्त अन्नधान्याचा योग. अनेक दोष नष्ट होतात. जेव्हा बँकेत पैसा जमा करण्यासाठी जात असेल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्ध होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल. धनदायक नक्षत्र मृग पुष्प माघ मूळ या नक्षत्रात तुमचे कामे तुम्ही सुरू करू शकता. खूप फायदा होतो. लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांना अन्न व दूध झाकून ठेवावे. गुरुपुष्प किंवा रवी पुष्प नक्षत्राला कार्यसिद्ध यंत्र, श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी. घरातील नवीन केरसुनी आल्यावर तिला हळदी कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लावल्यावर झाडू मारू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी 3 सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी 1 मंडलाचे पठण करावे. श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते. अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे 1 मंडल पुरेसे आहे. दुसऱ्यांच्या दिवशी एखाद्या गर्भ श्रीमंत चारित्र्यवान व्यक्तीने दिलेल्या आपट्याचे पान चांदीच्या अगर पितळाच्या डब्बीत ठेवून ती देवापाशी आणि मिळालेल्या आपट्याचे धन असते
घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवली असते त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको, पिवळा असावा. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी, मन शांत लाभेल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्री लक्ष्मी माता नक्की लिहा.